कशा पद्धतीनं त्यांच्यासाठी आहे. गोलंदाजीसाठी पहिलं षटक, मानेंनी पॉवर प्लेचं षटक, थर्ड इयरचा प्रतिबंध आणि पहिलं षटक. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण रघुनाथ गोलंदाजाला पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती, सागिंगीला योगेश, नो सागिंगीला मयूर. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. सामन्याला होतीये सुरुवात. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नोमान्स लँड मध्ये. चेंडू अगदी ढासळलाय. पहिलाच बॉल जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज योगेशचा. मोठ्या फटक्यानं अगदी सुरुवात करण्याचा प्रयत्न होता या दिवसाला तो फलंदाज योगेशचा. पहिल्याच बॉलवरती आल्या दुहेरी धाव, अर्थातच या 2 धावा स्वतःचा आणि संघाचा. दोन्ही या धावसंख्येनं मात्र खातं ओपन केलंय ते संजय नगर संघाचं. 2 धावा हुंदी स्कोर कार्ड. दुसरा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका अगदी वेगानं सातत्यानं बॅट फिरवण्याचं काम करतोय. अक्षरशः पाहिलं ना तर योगेशला नो स्ट्रायकिंग एंडवरती मयूर अशी ही जोडी रंगात आली. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यानंतर दुसरा बॉल अगदी निर्धाव फेकलाय गोलंदाज रघुनाथना. 2 धावा ऑन दी स्कोर कार्ड. षटक पहिलं. पुन्हा सातत्यानं वारंवार 28 बाट फिरवली जाते योगेश याच्या माध्यमातून. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. लागोपाठचे 2 डॉट फेकले जातात गोलंदाज रघुनाथच्या माध्यमातून. आले ते 2 डॉट. धावा धावफलकावरती अवघ्या 2. हाफ ट्रॅक, शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथून गोलंदाजाला दंडित केलाय. 1 बाउन्सची घोषणा देखील केली आहे. लागोपाठचा बॅक टू बॅक तिसरा डॉट. धावांचा विचार केला, अवघ्या 2 धावा. आणखीन एक, अजून एक. काय गोलंदाजी पाहतो, अचूक टप्पावरती. अगदी फलंदाजाला नाचवलं जाते गोलंदाजाच्या तालावरती. लागोपाठचा 4था डॉट. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावा धावपटलावरती अवघ्या 2. हाफ ट्रॅकर गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सहज रीतीनं, अलगत रीतीनं मात्र इथून झेल टिपल्या फलंदाज बाद. पहिला धक्का योगेशच्या स्वरूपात संजय नगर संघाला. धावा धावपटला
सहज रीतीनं तो भूषण स्ट्रायकिंगला मयूर पहिलाच बॉल हेलिकॉप्टर खोलवर टप्पाचा बॉल होता अक्षरशः समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज मयूरचा समोर रघुनाथ सारखा चांगला अनुभवी सतरक्षक खऱ्या अर्थानं ऑलराऊंडरची कामगिरी तो बजावू शकतो या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पहिलं षटक पाहिलं लेफ्ट हँडेड बॅटर पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावरती राहुल हा देखील लेफ्ट हँडेड बॅटर आहे दोन्ही डावकुरे आताचे फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावा दाफलकावरती 1-3 गोलंदाज भूषण पहिला बॉल अगदी खुलवट टपासा त्यानं हाताळला दुसरा बॉल पुन्हा एकदा खोलात फेकण्याचा प्रयत्न इथून मात्र झाली आहे चुकी बॉल एका टप्प्यानं चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकार या धावा मिळती 4 कणकणी दणदणीत राहुलच्या बॅटमधून चौकार राहुलला खऱ्या अर्थानं जीवनदान दिलंय ते रघुनाथ या सतरक्षकानं आता थोडस खराब सतरक्षण झालंय रघुनाथ कडून जेल सोडली या धावा देखील 4 फुल टॉस होता इट इज अ वाईड उजव्या इष्टीच्या बाहेरून जाणारा बॉल वाईट बॉल आता भूषण वरती दडपण आलंय खऱ्या अर्थानं पाहिलं ना चौकार आल्यानंतर लगेच वाईट बॉल त्यानं फेकलाय इथून थांबवलंय राहुलला इथून थांबवलं जात आहे इथून डॉट चेंडू फेकलाय गोलंदाज भूषण स्वेर चेंडू जरूर त्यानं हाताळला परंतु इथून डॉट देखील त्यानं फेकी केली चांगली गोलंदाजी करावी लागेल मयूर वागचौरे सारखा नो स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज राहुल सारखा फलंदाज त्यानं या मॅच मध्ये त्यानं या खऱ्या अर्थानं पाहिलं ना मॅच मध्ये ठोकलेला तो पहिला चौकार त्यानंतर आलेला हा दुसरा चौकार राहुलच्या बॅट मधून गली पॉइंटला अगदी भेदत असताना गलीमधून बॉल थर्डमॅनला सीमारेषेच्या बाहेर फरार झाला या धावा मिळतील पुन्हा एकदा 4 मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 12 या आकड्यावरती 12 धावा धाव फलकावरती षटक दुसरा मार्ग असता या भूषण गोलंदाजावरती खऱ्या अर्थानं मोठमोठे फटके खेळताना पाहतोय फलंदाज राहुलला डावकुऱ्या त्याचा फलंदाज त्याच्या बॅटमधून अजून मोठे फटके येणार का पुन्हा एकदा खुलवटा पासा बॉल पुन्हा एकदा रघुनाथ सतरक्षक बॉल उचलणार फेकणार अवघे एक सिंगल धाव एकेरी सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 13 धावा उंदी स्कोर कार्ड एक फलंदाज लवकर सस्त्याच बाजूला योगेश सारखा तो फलंदाज होता त्यानं मात्र पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू डॉट केले होते पुन्हा एकदा खुलवट टप्पाचा बॉल इथून बादची अपील केली होते डायरेक्ट हिट फलंदाज होईल इथून बाद दुसरा धक्का संजय नगर संघाला राहुलच्या स्वरूपात दोन षटकांचा खेळ संपलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2-13 धावा धाव फलकावरती संजय नगर संघ खऱ्या अर्थानं 12 चेंडूंचा खेळ संपलाय 6.5ची सरासरी राखत असताना धावसंख्या जाऊन पोहोचल्या 13 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ संपलाय 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या 12 बॉल मध्ये कितपत धावा ठोकणार मयूर त्याच्या जोडीला त्याच्या संगतीला त्याच्या मदतीला न्यू बॅट्समन समीरला पाहतोय
गोलंदाजीसाठी रोशन. तिसरं षटक रोशन गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल खुलवट टपासा होता. इथून झेल काय प्रयत्न केला होता परंतु प्रयत्नांना अपयशी ठरला रघुनाथ. पहिल्याच बॉलवरती झेल सोडल्यानंतर या धावा आल्या 2. गोलंदाज रोशन सातत्यानं प्रत्येक गोलंदाज आला ना पहिला चेंडू अगदी खुलवट टपासी गोलंदाजी फेकण्यात त्यांना यश येतोय. पहिलाच बॉल त्यानं देखील खुलवट टपासा हाताळला. दुसरा बॉल पुन्हा एकदा खोलात. आता सतरक्षक आहे. बॉल उचलणार फेकणार एकतर झाली पूर्ण दुहेरीचा प्रयत्न. इथून दुहेरी घेताना हाही फलंदाज झालाय धावचीच्या स्वरूपात बाद. समीर जबारीचा अंतर तिसरा धक्का संजय नगर संघाला. समीरला देखील इथून बाद केलंय धावचीच्या स्वरूपात. ज्ञानेश्वर आणि बॅट्समन जवळपास पहिला 4था क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये प्रमोट केलं ज्ञानेश्वरला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुल टॉस बॉल होता बादची कडा. इथून पुन्हा एकदा फलंदाज बाद. पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल इथून बाद. ज्ञानेश्वरला देखील यावं लागेल तंबूच्या दिशेनं. रणवीर न्यू बॅट्समन नवीन फलंदाज आपण पाहतोय. रणवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना मयूरनं आता स्ट्राईक घेतली. त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी असेल. 3 बॉल्स आतापर्यंत. पुन्हा एकदा समोर लॉप करत असताना लोंढी कार्पेट सतरक्षक आहे त्या ठिकाणी बॉल उचलणार फेकणार. एकच धाव. विकेरी सिंगल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचल्या 17 या आकड्यावरती. 17 धावा. उंदी स्कोर कार्ड आता कोणत्या फलंदाजाला किंवा गोलंदाजाला असेल खतरा. 17 आकड्यावरती धाव फलक पाहतोय सध्या संजय नगर संघाचा. 17 धावा. उंदी स्कोर कार्ड गोलंदाजाला की फलंदाजाला कुणाला असेल खतरा. जोरकस फाटका मारण्याचा प्रयत्न. फर्डियारच्या आतमध्ये खराब सतरक्षण झालं दरम्यान एकच धाव. एकेरी सिंगल. पुन्हा एकदा एकच धाव. जवळपास या षटकातील अजून एक बॉलचा खेळ शिल्लक असावा. शेवटचा अंतिम बॉल. षटक तिसरा मार्ग असते. 18 धावा. उंदी स्कोर कार्ड 18 धावा धाव फलकावरती पाहतोय. 4 ओव्हरची मॅच असताना जवळपास 40 ते 45 धावा. एक खऱ्या अर्थानं फायटिंग स्कोर उभारावा लागेल. आता खराब कामगिरी पाहतोय संजय नगर संघाची. आतापर्यंत 18 धावा. वेगानं बॅट फिरवली होती पुन्हा एकदा मयूरनं. 22 स्वरूपात एकेरी धाव. 22 एकेरी धाव. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती धावा 19 धावा. शेवटचे अजून 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 6 बॉल मध्ये कितपत धावा ठोकणार. खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना संजय नगर संघाला पाहतोय. मयूर सरका जो सलामीला गेलेला हार्ड हिटर फलंदाज तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या बॅटमधून धावा येणं अपेक्षा आहेत त्या संजय नगर संघाला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 19 धावा धाव फलकावरती.
हे षटक संपल्यानंतर लगेच कांड्रोली संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो वेणगाव संघाचा कर्णधार आणि कांड्रोली संघाचा कर्णधार. हे षटक संपलं की टॉस करण्यासाठी या लगेच समालोचन कक्षाकडे टॉस केला जाईल. कांड्रोली त्यांच्या विरोधात वेणगाव. शेवटचा षटक पहिलाच बॉल उजवा इष्टीच्या अगदी खूप बाहेर फेकला. इथून पंच पाहतील. It is a no. It is a no ball. पहिला चेंडू खराब फेकलाय गोलंदाज भूषण पवार गोलंदाजी करण्यासाठी आलाय. शेवटचं षटक हाणामारीचं षटक स्लॉगोरचं षटक हाताळण्यासाठी आलाय तो भूषण पवार गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका बॉल पाठवलाय लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर. षटकार पहिला षटकार आजच्या दिवसातील ठोकलाय तो मयूर या फलंदाजांना. पहिला घणाघाती हल्ला केलाय. अशाच फटक्यांची तर गरज आहे आता संजय नगर संघाला. मयूरनं मात्र हा जबरदस्त षटकार ठोकलाय. फ्रेजच्या बॉलवरती आलेला षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 26. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता फटका बसलाय. झेल सोडले मयूर सारख्या फलंदाजाची. मयूर वागचौरीला जीवनदान. झेल सोडली. या 2 धावा 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 28. मयूर सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलं. एक खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. स्लिम मिड ऑफला झाली चुकी. धावा पुन्हा 2च्या मदतीने 28. हाफ ट्रॅकर होता. अकुट टप्पाचा बॉल होता. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न इथून पाहिलं गेलं तर तिसरा पंचांना रेफर केलाय. 12 प्रतिनिधी आहे. कुणी यायचं नाहीये. चला पंच निर्णय. चला दोन्ही पंचांनी डिस्कस करून सांगा आमच्यापर्यंत जो तुमचा निर्णय तो कळवा. चला व्हाईट बॉल अगदी जे रेष आहे त्या रेषेच्या बाहेरून गेला असेल तर व्हाईट बॉल दिला जाईल. It is a white ball. White ball. अवंतीर धाव. गोलंदाज भूषण. हाफ ट्रॅकर बॉल होता. आडवा पाठनं पाठवलाय मिड विकेटला. सतरक्षकाला वेगानं अफाट मेहनत त्याला प्रयत्न केला होता. शेवटच्या क्षणाला मात्र झेल सोडली. झेल जमिनीला दान झाल्या. हा दुसरा जीवनदान मयूर या फलंदाजाला. 2 धावेने मात्र धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 31 या आकड्यावरती. 31 धावा. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. बाची गडा बॉल पाठीमागे. थर्ड मॅनला सीमारेषेच्या बाहेर. या धावा मिळतील 4. पस्तीस धावा. चौकार आलाय नशिबाचा.
नशिबाच्या या धावा मिळतील 4. भूषण वरती आक्रमण करताना पाहतोय आता मयूरला, त्याच्या बाटमधून धावा यायला झाली आहे सुरुवात. पुन्हा एकदा आखूड टप्पाचा बॉल होता, इथून फटका फसलाय. आता झेल टिपल्या, आता नाही करणार सतरक्षक चुकी. झेल टिपल्या, फलंदाज बाद. कुणाल न्यू बॅट्समन. शेवटचा जवळपास अंतिम बॉल असेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक असेल या पहिल्या सत्रातील. खऱ्या अर्थानं विचार केला आतापर्यंत भूषणला मागडं षटक राहिलं या भूषणचं, परंतु शेवटचा चेंडू डॉट ठरलाय, षटक संपलाय. चला वेणगाव संघाचा कर्णधार आणि कांड्रोली संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावांचा विचार केला 35 धावा, 36 आव्हान उभं केलंय ते सांगवी संघासमोर संजयनगर संघानं. चला कांड्रोली संघाचा कर्णधार आणि वेणगाव संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या लगेच समालोचन कक्षाकडे. चला कांड्रोली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. वेणगाव संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या. चला वेणगाव संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या. कांड्रोली संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. चला फलंदाज झाला लगेच 36 आव्हान, 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा. प्रथमतः बॅटिंग करत असताना धावा टोकल्या संजयनगर संघानं. बॅटिंग करत असताना 35 धावा टोकल्या, 36 आव्हान उभं केलंय. खऱ्या अर्थानं 36 धावांसंख्येचा एक आव्हान उभं केलंय आणि या आव्हानाला खऱ्या अर्थानं इथून पाठलाग करायचं असेल तर मोठमोठे फटके येणं गरजेचे. सलामीची जोडी रोशन आणि जोडीलाच पाहिलं गेलं रघुनाथ, अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना प्रभातोय. चला वेणगाव संघ कर्णधार पाठवा लगेच टॉस करण्यासाठी. गोलंदाजीसाठी पहिलं षटक मयूर गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग इनला रघुनाथ, नो स्ट्रायकिंग इनला रोशन. ही सलामीची जोडी
मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. संजयनगर एंड कडून खऱ्या अर्थानं स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळत असताना गोलंदाज मयूर अशा पद्धतीनं गोलंदाजी करणार. चांगली गोलंदाजी करावी लागेल. छत्तीस धावसंख्येचा वाण आहे. या 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कशा पद्धतीनं बॅटिंग करणार रघुनाथ, त्याच्या जोडीलाच आपण पाहतोय रोशन. ही सलामीची जोडी. गोलंदाजी ट्रॅक वरती मयूर वागचौरे. पहिलाच बॉल फुल टॉस होता. आलोंदी कार्बिट बॉल लॉंग ऑनला. सतरक्षक आहे त्या ठिकाणा. बॉल उचलणार फेकणार. एक तर झाले पूर्ण. उगी एकच धाव. एकेरीला खऱ्या अर्थानं इथून सन्मान देत असताना एकच धाव. स्वतःचा आणि संघाचा एक या धावसंख्येनं मात्र खातं ओपन झालंय. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. ही एक धाव एकवटली जाईल स्कोर कार्ड वरती. एक धाव फलकावरती. षटक पहिला मार्गस्थ असताना पहिल्या बॉलवरती एक तर खर्च केली गोलंदाज मयूरना. सागिंगीला रोशन हलक्या हाताना अगदी पाहिलं तर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज रोशनचा. बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. इथून आलाय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाज मयूरच्या माध्यमातून असे चेंडू फेकणं गरजेचं असेल. जर का हा सामना जिंकायचा असेल संजयनगर संघाला तर जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकणं गरजेचं असेल. इथून खराब चेंडू फेकलाय गोलंदाज मयूरनं. त्याला फक्त दिशा दिली. बॉल चालला थर्ड मॅनला. सतरक्षकानं मात्र इथून बॉल थांबवलं सीमारेषेच्या अगदी लगत. या धावा 9+2 धावा मिळतील 3. या 3 धावा मिळतील. 3च्या मदतीनं धावसंख्येत भर. धावसंख्या अगदी 3 ने वाढते. धाव फलक जाऊन पोहोचलाय. चार धावा धाव फलकावरती. खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर आता खराब गोलंदाजी मयूर कडून. पुढे सरसावून बॉल चाललाय लॉंग ऑनला. सतरक्षक धावतोय. एका टप्प्यानं बॉल सीमारेषेच्या बाहेर. या धावा मिळतील 4. चला ज्या बाईक्स आहेत त्या सीमारेषेच्या बाहेर काढा. सीमारेषेच्या बाहेर घ्या त्या बाईक्स. चला टॉस करून घ्या लगेच. वेनगाव त्यांच्या विरोधात बेडेल कांड्रोली दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित झालेत. इथून गॅप मध्ये सतरक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत असताना बॉल पुन्हा एकदा चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा बॅक टू बॅक दुसरा चौकार. लागोपाठचा बॅक टू बॅक 2 चौकार. इथून बाची इनसाइड एज बाची कडा होती. एसटी रक्षकानं मात्र अलगत रीतीनं झेल टिपलाय. फलंदाज झाले बाद. पहिला धक्का रोशनच्या स्वरूपात. ज्याने या मॅच मध्ये या खऱ्या अर्थानं पाहिलं ना बॅटिंग करत असताना ज्याने 2 चौकार ठोकले होते त्याला देखील बाद केलं गोलंदाज मयूर. या गोलंदाजानं इथून रोशनला मात्र पवेलियनचा रास्ता दाखवलाय. रोशन बाद झालाय. त्याच्यानंतर भूषण पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंग करण्यासाठी. त्याला चांगली बॅटिंग करावं लागेल. बारा या धावसंख्येवरती लागणारा तो पहिला धक्का रोशनच्या स्वरूपात. सांगवी संघाला तो पहिला धक्का. चला निर्णय कळवा लगेच. टॉस जिंकलाय तो वेनगाव संघानं. इट इज अ वाईड बॉल. डाव्या इष्टीच्या बाहेरून जाणारा बॉल. पंचांचे दोन्ही आज जमिनीला समांतर. इट इज अ वाईड. अवंतर धाव.
अवंतर धावेनं मात्र धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचल्या 13 या आकड्यावरती. 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 13 धावा या धाव पटलावरती जोडल्यात. मोठा फटका जोर स्लॉट मध्ये बॉल पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय भूषणच्या बॅट मधून. हा पहिला षटकार आलाय या सत्रातील, पहिला षटकार आलाय भूषणच्या बॅट मधून. टॉस जिंकलाय वेनगाव संघानं, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांना माहित आहे खऱ्या अर्थानं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हाय स्कोर संघाला बाय असेल याची देखील नोंद घ्या. भूषणच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. धावसंख्या 6च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 19 धावा या धाव पटलावरती जोडल्या गेल्यात. खेळ संपलाय. 1 बाद 19 धावा धाव फलकावरती. स्ट्रायकिंग इला रघुनाथ. हा देखील हार्ड हिटर फलंदाज आहे, त्याला विसरून कसं चालेल. टॉस इथून बादची अपील, फलंदाज होईल बाद. भूषण वाघमारे बॅट्समॅन मैदानाच्या आत दाखल होताना पाहतोय. रघुनाथला इथून पहिल्याच बॉलवरती मात्र बाद केलंय गोलंदाज ज्ञानेश्वरनं. ज्ञानेश्वर गोलंदाजीसाठी आल्यानंतर पहिल्याच बॉलवरती यश मिळालं. यश प्राप्त करत असताना गोलंदाज ज्ञानेश्वराला पाहतोय. पहिल्याच बॉलवरती त्याने फलंदाजाला बाद केलाय. एक मोठा धक्का असेल तो सांगवी संघाला. एकोणीस धावा धाव फलकावरती, अजून 17 करायचे आहेत. हाफ ट्रॅकर बॉल इथून स्वतःला खऱ्या अर्थानं स्वतःच्या फालोत्र मध्ये थांबवण्याचा प्रयत्न होता जो नो स्ट्रायकिंग एरियाचा फलंदाज आहे. अगदी त्याच्या शरीरावरती हा बॉल हदलला. इथून पुन्हा एकदा पाहिलं तर निर्धाव चेंडू आलाय. असे चेंडू डॉट चेंडू फेकणं गरजेचं असेल. पाहिलं गेलं तर ज्ञानेश्वरला सुरेख फटका. बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑनला. 17 रक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल उचलणार फेकणार. एकच धाव. सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 20. अजून 16 करायचे. 16 धावसंख्येची अजूनही गरज आहे. दुसरा षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या बॉलवरती आलेली एकेरी धाव. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला जाऊन अगदी दिशा दिली. बॉल एका टप्प्यानं चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आलाय. चौकारच्या साह्याने मात्र धावसंख्येत भर. धावसंख्या 24. 14 बॉल या षटकातील 2 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला. 17 रक्षक धावतोय. अगदी जेच केलं होतं बॉलला परंतु झेल सोडली. विनायक होता त्या ठिकाणी 17 रक्षक. झेल सोडली. प्रयत्न चांगला राहिला. 2 धावा. या 2 धावेने मात्र 2 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 26. 13 चेंडू 10 धावसंख्येची विजयासाठी अजूनही गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव. शेवटच्या बॉलवरती एकेरी धाव. बारा चेंडू 9 धावसंख्येची गरज. 27 धावा धाव फलकावर.
टॉस जिंकलाय तो वेणगाव संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 17 क्षणासाठी आमंत्रित केले ते कांद्रोली संघाला. दोन्ही संघांना प्लेइंग 11 तयार ठेवा. हा सामना संपला की लगेच मैदानाचा ताबा घ्या दोन्ही खऱ्या अर्थानं कांद्रोली संघ. आपण प्लेइंग 11 तयार ठेवा. 12 चेंडू 9 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. फौजी चषक पर्व पहिले श्री गणेश क्रिकेट संघ मोहिली आयोजित फौजी चषक 2026 पर्व पहिले आणि या पहिल्या पर्वाचा हा थरार पाहतोय. 12 चेंडू 9 धावा अजून करायचे आहेत विजयासाठी. भूषण सारखा फलंदाज त्याच्या बाट मधून आलेला तो षटकार. हाफ ट्रॅकर बॉल इथून मात्र अलगत रीतीने स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं झेल टिपले. फलंदाज बाद. गणेश बॅट्समन मैदानाच्या आत दाखल होताना फलंदाजीसाठी आलाय राहुल. पहिल्याच बॉलवरती अगदी त्यानं फलंदाजाला बाद केलाय. ज्ञानेश्वरनं देखील अशी सुरुवात केली होती त्याच्या गोलंदाजीला. याही गोलंदाजानं अगदी तशीच त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाजीला सुरुवात केली. इथून लागोपाठचा बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. गणेशला देखील यावं लागेल तंबूच्या दिशेनं. फलंदाज बाद. लखन न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खऱ्या अर्थानं 9 धावा करायचे आहेत. हा सामना अजून संपला नाहीये. लखन याला इथून प्रमोट केले मैदानाच्या आत. धावांचा विचार केला अजून 9 धावा करायचे आहेत. बाची कडा इथून मात्र आणखीन एक फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक संपादित करत असताना राहुल या गोलंदाजासाठी टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. सुरेख गोलंदाजी. 3 बॉलवरती 3 फलंदाजांना बाद केलंय गोलंदाज राहुलला. तीन बॉलवरती 3 फलंदाजांना बाद केलंय गोलंदाज राहुलनं. सुरेख गोलंदाजी. अविनाश मैदानाच्या आत दाखल झालाय. बारा चेंडू 9ची जिथं गरज होती इथून 9 बॉल 9 धावसंख्येची गरज असेल. सुरेख फटका लॉंग ऑफला. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अरुणदादा वागचौरे यांच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार या माची हवा काढून टाकणारा हा इथून मात्र टोकलाय तो षटकार अविनाशना. अवघ्या 3 धावसंख्येची गरज आहे. स्वतःसाठी पहिला बॉल पेश करत असताना त्याला देखील धाडलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलाय. राहुल वरती आता आक्रमण केलंय अविनाशना. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून अगदी लॉंगॉनला सतरक्षक होता
एकच धाव. बाहेरून आवाज देऊ नका, खऱ्या अर्थानं शांतता राखा. एकेरी सिंगल तर आल्यात, बाहेरून आवाज देऊ नका अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. दोन धावा अजून करायचे आहेत विजयासाठी. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. एक बॉल या षटकातील अजूनही शिल्लक आहे. दोन धावा करायच्या आहेत विजयासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल. तिथून बादची अपील केली होती. फलंदाज होईल बाद. फलंदाज बाद. सहा चेंडू दोन धावसंख्येची इथून गरज असेल विजयासाठी. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना येऊन खऱ्या अर्थानं पोहोचलाय. तर माननीय श्री दशरथ दादा इलम यांचं इथं आगमन झालंय. कुठे असतील तर यांनी खऱ्या अर्थानं या सामन्यासाठी बॉल बॉक्स दिलाय. त्यांचा कमिटीच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक अभिनंदन. या आपला मान सन्मान केला जाईल. दशरथ दादा आपण कुठे असतील तर या. 6 बॉल 2 धावसंख्येची गरज जातोय अगदी सामन्याच्या दिशेनं जिथं सामना रंगलाय. एका बाजूला सांगवी, त्यांच्या विरोधात आपण पाहतोय संजय नगर. चला कॅमेरामॅन आपण जरा इकडे फोकस करायचंय. पाहुण्यांचा मान सन्मान केला जातोय. सहा फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. 6 चेंडू 2 धावसंख्येची गरज असताना 2 धावा डिफेंड करायचे. गोलंदाज दत्ता. पहिलाच बॉल उजव्या इष्टीच्या बाहेरून वाईट बॉल. पहिला चेंडू खऱ्या अर्थानं अगदी उजव्या इष्टीच्या बाहेरून फेकला. गोलंदाज दत्ता. या गोलंदाजांना कंपल्सरी अजून एक धाव करायची आहे. चला सामना स्टार्ट करा. अजून कंपल्सरी एक धाव करायची. 6 बॉल शिल्लक आहेत. एका धावेची गरज. एक धाव करायची विजयासाठी. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 फलंदाज आतापर्यंत बाद झाले आहेत. इथून धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. फलंदाज झाले बाद. 7वा धक्का. इथून मात्र हा 7वा धक्का असेल तो सांगवी संघाला. 5 बॉल 1 ची गरज. पाच चेंडू 1 ची गरज. 7 फलंदाज आतापर्यंत बाद झाले आहेत. चला सामना स्टार्ट करा. चला इष्टी रक्षक आपण स्टंप जरा लावायचं. पाच बॉल 1 धाव अजून करायची आहे कंपल्सरी. एक धाव अजून करायची आहे. 5 बॉल शिल्लक आहेत.
हे एकदा होणार का? अलाय डॉट निर्धाव. प्रत्येक डॉट चेंडूवरती दडपण येईल ते फलंदाजावरती. पहिला चेंडू जर का स्वेर फेकला नसता तर अजून काहीतरी चमत्कार झाला असता या सामन्यामध्ये. 4 बॉल 1 ची गरज. पहिला चेंडू तर अलाय डॉट. पुन्हा एकदा दत्ता गोलंदाज तयार. अजून एक, आणखीन एक, अजून एक, लागोपाठचा दुसरा डॉट. बाहेरून आवाज देऊ नका. 3 बॉलचा खेळ संपलाय. 2 डॉट आल्यात. एक धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. अजून एक, आणखीन एक, परंतु इथून मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केलं जाईल. चला, नो डाऊट असेल इथून मात्र नो स्ट्रायकिंग येईल. फलंदाज बाद. एसटी रक्षकाच्या हातातून बॉल सुटलाय. इथून मात्र स्ट्राईक चेंज असेल. एसटी रक्षकाच्या हातातून बॉल सुटलाय. फलंदाज बाद नसेल. स्ट्रायकिंग येईल. आम्ही रिव्ह्यू मध्ये चेक केलाय. चला पंच, आपण स्पीड अप करा. सतरक्षण लावून घ्या लगेच. स्ट्राईक चेंज असेल. स्ट्राईक चेंज असेल. एसटी रक्षकाच्या हातातून बॉल निसटलाय. 2 बॉल 1 ची गरज. अटी आणि तटीचा सामना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं हा सामना प्रेक्षकांची मन जिंकतोय. पहिला सामना असा चोरशीचा झालाय. पैसा वसूल सामना. 2 बॉल 1 ची गरज. 5 बॉल 1 ची गरज असताना जवळपास लागोपाठ 3 डॉट चेंडू तरल्यात. 2 बॉल 1 ची गरज. काय घडेल, काय घडेल या सामन्यामध्ये? 2 बॉल 1 ची गरज. चला सामना स्टार्ट करा पंच. विलंब करू नका. 2 बॉल 1 ची गरज. अजून काही सामने खेळवायचे आहेत याची देखील नोंद घ्या. काय घडेल, काय बिघडेल. 2 बॉल 1 ची गरज. हा चेंडू जर का डॉट आला, अलाय 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 डॉट. अलाय डॉट. काय घडलंय मित्रांनो? असं वाटलं होतं की एकतर्फी सामना जिंकेल सांगवी संघ. शेवटच्या क्षणाला, शेवटच्या मोक्याच्या क्षणी हा सामना येऊन ठेपलाय. 1 बॉल 1 धावेची गरज. 1 बॉल 1 ची गरज. गोलंदाज तयार. आणि इथून सामना जिंकलाय सांगवी संघानं. शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला गोलंदाजाच्या. सामना जिंकलाय सांगवी संघानं आणि परास्त झालाय.